प्रलयाचा प्रणव प्रेमाचा ग्रंथ प्रेमाची वाट प्रणव प्रेमाची वाट प्रलय प्रलय म्हणजे प्रेम आहे पण केलेलं मानलेलं त्याने प्रयत्नाने एकाने दुसऱ्यावर प्रेम केलेले किंवा दुसऱ्या माझ्यावर प्रेम करते मानलेले प्रयत्न मग तिथे आणखी उगे गुरुच्या आज्ञेप्रमाणे भजन करतो श्रवण करतो मंत्रघोष करतो परंतु त्यांच्या शब्दावर विश्वास घालले वचनावर विश्वास घालले हळूहळू विना शब्द होत जातो विना शब्द असणे हेच भक्तीने परब्रह्म मिळवण्याचे सार मागणे आहे मनुष्याचा विना शब्द असणे शक्य नाही कोणत्या योग्यतेचा असो जो शब्द संस्कार झालेला आहे तो सारखा बोलतच राहतो तर या प्रणवाच्या साराचा सार प्रणव म्हणजे ते 1636 व्यंजने 52 मात्र का पण त्याच्या आधी प्रणय आहे आपण आहे असं जरासा त्याला सुगावा जाणवलेला आहे तिथे प्रेम आणि मोहाची हे पडलेली आहे जगण्याची आग आहे कोणी प्रणवाने प्रलय टाकतोय प्रणवाने म्हणजे शब्दाने नाना प्रकारच्या शब्दाने भक्ती करतोय ती कसली आहे स्वतःच्या रूपाची स्वतः असलेली भक्ती तत्वज्ञान शब्द उच्चारण्याआधी अगदी प्रातःकाळी जागृती आली विना शब्द बोलला मी जागा झालो विना शब्द बोलल्याशिवाय अनुभव काय झाला मी जागा जातो हा जो विना सगुण मूर्ती ब्रह्म आत्मप्रेमाचा आत्मलोभाचा आत्मस्नेहाचा सोनीवरतो इथे जे देव जो पुन्हा जातोय तेव्हा त्या पहिल्या ओळीच्या अर्थाप्रमाणे बरोबर आहे जाग आधी वगळ शब्दाने बोलली पण जाग आल्यानंतर शब्दाचे झरे वाहू लागले आणि त्याच्यानं देहाच्या उर्माला पकडू देहाच्या ओळखीने देहाच्या धर्माने तो वागत राहिला त्याच्याने दिवस म्हणून लाभ थोडाच म्हणून पावतो पण हानी मोठी कडच जाते पुष्कळ कळते अशा अवांती स्वानुभवाचा अनुभव आहे जाग झोपाली जाणी जाणवली ही अवस्था आहे जाग झोपाली स्वप्न ही अवस्था आहे आणि यावं नाव आहे ही अवस्था जोपर्यंत नव्हती तोपर्यंत जन्म हे नाव नव्हते आता ही अवस्था जन्म आहे आणि ती रगतत्व 3 क्रियाने व्यवहारचे आहे पण ती अवस्था व्यवहारचे आहे याच्यावर तोटी नाही प्रकृती ही पुरुष याच्यामध्ये नाही अवस्था आहे ज्याने गुरुच्या चरणाकडे लक्ष दिलंय तो चरण
दिसला शब्दाने मी जाग आहे म्हणायच्या आधी श्री गुरुचरण दिसला तेव्हा शब्दाने मी झालो आहे म्हणायच्या आधी जो दिसला शुद्ध पवित्र निर्मळ आहे. जेव्हा त्या द्याला योगा घातला तेव्हा मग द्याला सर्व भांडणार भरलेलं घालायचं काय आता एक गुरुकुल सर म्हणतोय या तिर्यावरचा नव्हे माझा नाही या तिर्यावरचा मला अनुभव नव्हता जेव्हा माझी मला घडतो पण ही तिर्यावरचा मला अनुभव आला तेव्हा मी ही जी होऊन गेलो होतो पण धन्य झालो की माझा मला सद्गुण भेट. आता असं प्रश्न चालू आहे ती सत्वाला घ्यायची. सोन्याचा जसा कण सुवर्णाचा जसा कण तसा हा सत्वाचा कण. सत्वरज सत्वरज उद्योगी कामधंदा करणारे आतूर व्यवहार करतात पण ते सत्वाचा रज आहे नो. आणि त्या उद्योगाचा जो अर्थ आहे तो जमवून केलेल्या उद्योगाची हमी घेणारा तो जमवून वास्तविक तिघालाही आकार नाही. तिन्ही गुणाला आकार नाही तसे झोपेला आकार नाही जागृतीला आकार नाही कल्पनेपणाला आकार. कल्पनेपणाचा त्या तिघाला आकार आहे का? आकार नाही. प्रकाश आहे. प्रेमाचा मोह आहे. मोहाचे प्रेम आहे. अपायच आहे. गुरुकुंडाने ज्याच्या दृष्टी याच्यावर गेले तो हे सगुणाने निर्गुण हा भेद नाही त्याच्याकडे. हे सगुण आहे निर्गुण आहे भेद नाही अभेद जातात. पुन्हा काळ म्हणजे टाईम टाईम म्हणजे काळ. त्या काळ आणि टाईमाचा वर्षही त्याला याच्यापूर्वी नव्हता. जाग झोप आणि कळते पण अवस्था नसताना काल स्पर्श नव्हता. स्वतःची पूर्णता अशी अनंत पार होती की स्वतःला स्वतःचे भानही नव्हते. हे सहज त्याच्या ध्यानात आले आणि हे ध्यानाने ध्यान धरले गेले. ध्यानाने ध्यान ठरले गेले. आता ध्यानाने जे ध्यान धरले गेलेले ते ध्यान आणि ज्ञान जाईल परंतु स्वरूपाचा निश्चय जरा आपण घालणार. ध्यान आणि ज्ञान जाईल पण स्वरूपाचा निश्चय त्याला आपण धरणार नाही. हे कोण पण आहे? अविनाशी को निर्माण निर्गुण निरंजन पुढे काय परब्रह्म म्हणणे म्हणायचे आहे पण म्हणेला याला कधीही पाहिलेलं नाही. निर्वाण निर्गुण निरंजन परब्रह्म याला म्हणेने कधीही पाहिलेलं नाही. म्हणजे नावाने त्याला पाहिलेलं नाहीये. नावाने उल्लेख दिला गेलेला आहे. आणखी प्रत्येकात सण पुरातन स्वानुभवाची गोष्ट आहे. 2 दिवसाची गोष्ट 2 दिवसाची ओळख त्या ओळखीला भुलून आत्मस्थितीचा निराश करू लागला होता. पण सद्गुरूने जरा इशारा दिला आणि तो इशारा त्याला उमजला.
तात्काळ आणतो. ह्या तिन्ही अवस्था, तिन्ही भूत सहित परिपूर्ण निर्गुण झाला, ज्याला कधी होणे जाणे काय होणार आहे, हरिलाभ होणार आहे. काळाचं माप आपल्याला मोजायला चालत, काळाच्या मापाने मापला जात नाही. असा याचा स्वतः बद्दल दिसते काळाच्या मापाने मापला जात नाही. काही दिवस हे दिवस ते दिवस ते दिवसाचे 23 वर्ष. कोणी लक्षात ठेवा, काळाच्या मापाने तुम्ही आपल्याला मागता अपवर्षीच्या मागे नसते. पूर्वपासून मी निर्माण झालेली आहे, त्याच्यात तुम्ही वाहणार आहे. तुम्हाला भय वाटते ते तुम्ही असलेल्या आठवणीचे ना. तुम्ही असण्याची आठवण देहाच्या ओळखीशिवाय काय आहे, कधी आहे, कधी करा. तुम्ही असण्याची आठवण देहाच्या ओळखीशिवाय कशी दिसते, कधी करा. तर देहाची आठवण हेच, आणि ती खरी म्हणजे हे महापाप आहे. ज्याच्या आठवणीशिवाय तुम्ही कसंही वेळ असणार तर ते पवित्र आणि निर्मळ आहे. आता टाइम झालाय, आज काही जास्त बोलत नाही, पुष्कळांनी ऐकलेलं आहे. पण जाग लोक आणि कळते पण ही अवस्था निर्माण झालेली आहे. याला तुम्ही आपला जन्म म्हणता की हळूहळू वैद्य करा. पुन्हा रोज क्रिया घडते आहे. त्या तत्वातून हा गुण निर्माण झाला आहे, आणि त्या गुणाची क्रिया रजतमसत्व आहे. म्हणजे ज्यासाठी अन्नतत्व आहे, अन्नतत्वामध्ये सत्वभास होतो आहे. परंतु तुम्ही जाणले तेव्हा अन्नतत्व तुम्ही नव्हे, आणि त्याच्यातून गुणही नव्हे. साखरेमध्ये गोडी आहे, परत पाकामध्ये गोडी आहे, परंतु पाक तुम्ही नव्हे, साखर नव्हे, ती गोडी तुम्ही नव्हे, वापरत का तुम्ही. पण ती स्वतः आपण नव्हे, तर तुम्ही अन्नतत्व सत्वाचा गुण आपण त्याची आपण पाहावे. कशामुळे? सत्वगुणामुळे. सत्वगुण तेवढं तुम्हाला कळलं. परंतु ते छत्रापट करीत नसावं. निश्चयाचा निश्चय झालेला असला पाहिजे. हा तुमचा निश्चय तुम्हाला जे काय नंतर पूर्ण होणार, ते त्या जातीचे त्या योग्यतेचे. कोणी होता तो दगड वाक्य होता, खाताना तुम्हाला अन्न होता, सगळी मूत्र आणि घाण होता. असं जरी आहे तरी तो पवित्र आणि पवित्र आहे. तो आपल्या आत्म्याला दूषण देतो त्याचा कधीही उद्धार होणार नाही. पापी आहे, चांदण आहे, अमका ही दूषणे जो देतो आपल्या आत्म्याला, स्त्री असो वा पुरुष असो, कधी सुद्धा उद्धार होणार नाही. कारण तो पवित्र आहे, पवित्र आहे, पवित्र आहे. हे पाहायचे म्हणाली माणशी कसे त्याच्या अधिकार दिव्यता वाढेल, जसं त्याचं अधिक काळ नाही तसं त्याच्यामध्ये दिव्यता प्रकाश आणखी ते अगम्य असं ज्ञान निर्माण होईल. परंतु आत्मविश्वास आहे कोणाकडे? हजारो माणसामध्ये आत्मविश्वास कोणाकडे आहे? प्रत्येक प्राणी देहविश्वासावर शकतोय. आत्मविश्वासावर अवलंबन त्याने केलंय, त्याला मरणाची कल्पना येणार नाही. ऐकून ठेवा, तुम्हाला मरणाचे रस्ते काय येत आहे? त्याच्या ओळखीने राहिलात म्हणून, आणि तुमचे भूत भविष्य तुम्हीच करता, दुसरा कोणी नाही. तो कोणी चित्रगुप्त नसून तुमची अंतर्यामीची कल्पना ही तुमचा चित्रगुप्त आहे, आणि तीच तुम्हाला नाचायला न्यायचे आहे. साधी आठवण ठेवा,
व्यवस्थाने नव्हे, त्याची क्रियांनी नव्हे. आणि पुन्हा सकाळी जो अनुभव आला त्याच्याकडे लक्ष द्या. त्या अनुभवाचा साक्षी आपण, अनुभवाला तो व्यवहार म्हणून आपण, आणि तो व्यवहार म्हणून आपण म्हणतो. त्याच्या पुढे साहित्य साधन देव तेच आपण म्हणतो. सद्गुरूच्या वचनावर पूर्ण ठेवा, देवदेवावर राहो. साधन साहित्य लोकांकडून ऐकून भरंगळू नका. काय मध्ये तुम्ही असला ते ज्ञान नसताना ईश्वर सुद्धा नाही. ईश्वर नसताना तुम्ही असला ते ज्ञानही नाही. ईश्वर असल्याचा पुरावा तुम्ही असला ते ज्ञान आहे. आणि तुम्ही असल्याचे ज्ञान ईश्वर असल्याचा पुरावा हे आठवण ठेवाल. या आठवणीचे ध्यान करा.